मी हेमंत सर, मास्टर माइंड स्पर्धा परीक्षा क्लासेस ढानकीचे संचालक. मित्रांनो, आज आपण जो पार्ट शिकणार आहोत त्याचे नाव आहे ट्रेन. ह्या ट्रेनमध्ये मी तुम्हाला सांगतो, आज जेवढे काही प्रश्न घेणार आहे म्हणजे ॲक्च्युली वास्तवात मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, ट्रेनला घाबरायचं नाही. मी 6-7 फॉर्म्युल्यानं सांगणार नाही, एकाच फॉर्म्युल्यानं सगळं करून दाखवतो तुम्हाला. 10 ते 12 प्रश्न घेतो. मित्रांनो, त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स घाला. बघा मित्रांनो, मी तुम्हाला फॉर्म्युला लिहून देतो, त्याच फॉर्म्युल्यानुसार आपली ट्रेन पूर्ण चालणार आहे. चाल गुणिला 5/18 गुणिला वेळ डिवाइड बाय अंतर. आता सगळ्या गोष्टी सारख्या नसतात, लक्षात ठेवा. चाल बद्दल पुन्हा बोलतो मी, पण वेळ बद्दल सांगतो. जर 2 वेळा वेळ असेल, वेळ नेहमी सेकंदात असते, वेळ नेहमी सेकंदात असते. मिनिटात जरी असली तरी मित्रांनो तिला कन्वर्ट करा सेकंदामध्ये. 2 वेळा जर सेकंद आले, 2 वेळा सेकंद आले तर सेकंदला मायनस करा. अंतर म्हणजे मीटर. अंतर नेहमी मीटर मध्ये दाखवलेला असते, मीटर मध्ये दाखवलेला असते. अंतर 2 वेळा असतील मित्रांनो तर त्यांना कधीही प्लस करा. आता तुम्ही म्हणाल की सर चाल कशी करायची, तर चालही तुम्हाला सांगतो. चाल काय करायची, जर 2 वेळा चाल दिलेली आहे, 2 वेळा चाल दिलेली आहे म्हणजे एक समांतर पटरीवर, म्हणजे इकडून ट्रेन येत आहे आणि इकडून जर ट्रेन येत आहे तर ही चाल कधीही मायनस करायची. आणि इकडून एक ट्रेन येत आहे आणि इकडून एक ट्रेन येत आहे, हे चाल कधीही प्लस करायची. म्हणजे तुम्हाला उत्तर जसंच्या तसं मिळेल. काही करायचे नाही मित्रांनो. आपण 6-7 फॉर्म्युले शिकण्याच्या प्रयत्नात काय करतो, या ट्रेन चॅप्टरलाच विसरून जातो. काय आहे 5/18 कसं लिहायचे, 18/5 कसं लिहायचे, याच्यामध्ये मुलं कन्फ्यूज असतात. तर ही सगळी भीती मी आज तुम्हाला या संपूर्ण व्हिडिओमध्ये संपवून देईन. चला आता आपण घेऊया प्रश्न. पहा मित्रांनो, काय म्हणते, 300 मीटर लांब रेल्वे गाडी 200 मीटर लांब पुलियाला 30 सेकंदात पूर्ण करते, तर ट्रेनची चाल किती. बिलकुल ह्याच सूत्राने करायची, आपल्याला काही करायचं नाही. 5/18 जो आहे हा आपला दत्तक वारसा आहे, हा लक्षात ठेवायचा. इकडे सेकंद आणि अंतर येणार आहे, इकडे चाल येणार आहे. काय म्हणते, 300 मीटर लांब रेल्वे गाडी, 300 मीटर लांब रेल्वे गाडी 200 मीटर लांब पुलियाला, म्हणजे प्लस करा. मीटर दाखवलेला आहे म्हणजे प्लस करायचा. मीटर प्लस होते, मी तिथं लिहून दिलेला आहे. नंतर काय म्हणते, 30 सेकंदात पूर्ण करते, 30 सेकंदात पूर्ण करते, तर ट्रेनची चाल किती, ट्रेनची चाल किती. तर यक्स बरोबर पहा, एका लाईन मध्येच उत्तर निघते. इथंच उत्तर निघू शकते, पण तुम्हाला समजून सांगताना मी पहा, 18 गुणिला 500 आणि 5 गुणिला 30 कटलं, 5×10 50, 3 सक 18 म्हणजे 60 सेकंद, 60 किलोमीटर प्रति घंटा, 7 किलोमीटर प्रति घंटा. ट्रेनची चाल किती, 60 किलोमीटर. आता मित्रांनो लक्ष द्या, एक पुन्हा विषय, ह्या विषयावर तुम्ही यक्स इकडे काढताना खालचे अंक खालतीच लिहिले का ना वरचे अंक वरतीच लिहिले का, काही होत नाही. आपल्याला फक्त उत्तर काढायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. जसं जसं तुम्ही उदाहरण जास्त सोडवाल, जसे जसे उदाहरण समोर जातील मित्रांनो, तेव्हा तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की कोणती अंक खालचे अंक वरती घ्यायचे की वरचे अंक खालती घ्यायचे. पुन्हा एक प्रश्न घेऊ आपण. बघा मित्रांनो, दुसरा प्रश्न. 800 मीटर लांब रेल्वेगाडी 160 किलोमीटर एका सिग्नल खांबला किती वेळात पार करेल. मी तुम्हाला सांगितलं त्याच प्रकारे करायचं. 5/18 गुणिला असंच ठेवायचं, काही करायचं नाही. आता काय म्हणते, 800 मीटर म्हणते, 800 इथं लिहा. रेल्वे गाडी 160 किलोमीटरनी म्हणते, 160 किलोमीटर चाल आहे तर इथंच लिहावं लागेल. 160 किलोमीटर एका सिग्नल चाल लिहायला पाहिजे होते, इथं चाल शब्द सुटलेला आहे आमचं. 160 किलोमीटर चालनी एका सिग्नल खांबला किती वेळात पार करेल. असं आलं म्हणजे इथं काय सेकंदात विचारलेलं आहे, किती वेळात म्हणजे सेकंदात विचारलेलं आहे, तर सेकंद असा होईल. यक्स इकडे येईल, काय होईल, आता सांगितल्याप्रमाणे 18 गुणिला 800 160 गुणिला 5. 160 आहेत म्हणजे याच्या खाली 1 आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. 0 कटला, 16×5 80, 5×5 कॅन्सर, किती आले, 18 सेकंदात पार करेल. आलं लक्षात. पुन्हा नेक्स्ट क्वेश्चन्स पहा. एक ट्रेन 60 किलोमीटरच्या चालने 200 किलोमीटर लांब पुलाला 30 सेकंदात पूर्ण करते.
तर रेल्वे गाडीची लांबी किती? मी एवढ्यांदा वाचत आहे, लक्षात ठेवा. कशासाठी वाचत आहे की तुम्हाला सूत्र लक्षात राहिलं पाहिजे. सूत्र कंटिन्यू तुमच्या डोळ्यासमोर ठेवलाय. कशासाठी ठेवलाय की याच सूत्राने वाचायचे आहे. मला भरपूर मुलांचे म्हणजे ऑफलाईन मध्ये माझ्याकडे आलेले मुलं जे होते ते म्हणायचे ट्रेन सर आम्हाला समजत नाही, 7-7, 8-8 फॉर्म्युले पुस्तकात दाखवलेले आहेत. काही पुस्तकाच्या फॉर्म्युल्याचा विचार करायचा नाही. एक वेळा हेमंत सरांच्या फॉर्म्युला विचार करा, नक्कीच तुम्हाला लक्षात येईल की काय होते. 5/18 जसंच्या तसं लिहायचं. प्रश्न सुरू करायच्या अगोदर इथं असं ठेवून द्यायचं. काय म्हणते? एक ट्रेन 60 किलोमीटरच्या चालने म्हणते. 60 किलोमीटर चालने 200 मीटर लांब पुलाला 200 मीटर लांब पुलाला 30 सेकंदात पूर्ण करते. 30 सेकंदात पूर्ण करते. तर रेल्वे गाडीची लांबी किती? तर रेल्वे गाडीची लांबी किती? आलं लक्षात? आता 200 + x इकडे येईल. 200 + x. पहिले x मांडा किंवा 200 मांडा, सारखंच होते, काही विषय पडत नाही याच्या. 60 5 × 30. 60 × 5 × 30 डिवाइड बाय 18. 6 पंचे 30. 6 × 18 न 20 × 60. 20 पंचे 100 न 100 पाचा 500. आता काय होईल? x इकडे राहील. 500 आलेले आहेत. हे 200 तिकडे जातील तर काय होईल? मायनस होतील. 500 मधून 200 गेले, किती राहिले? तर त्या ट्रेनची लंबाई होती मित्रांनो 300 मीटर. आलं का लक्षात? आणखी तुम्हाला भरपूर सारे प्रश्न घेणार आहे मी. त्या अगोदर तुम्हाला हे प्रश्न आवडले असतील तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. बघा मित्रांनो, प्रश्न काय आहे? एक ट्रेन 200 मीटर प्लॅटफॉर्मला 30 सेकंदात पूर्ण करते आणि एका व्यक्तीला 20 सेकंदात पार करते. तर ट्रेनची लांबी आणि चाल किती म्हणते? विचारलेली आहे लांबी आणि चाल. तर सगळ्यात पहिले लक्ष द्या, आपल्याला एकाच सूत्राने जेव्हा काढायचे आहे तर पहिले एक एकच वस्तू काढावं लागेल. सोपा आहे, जास्त हार्ड जाणार नाही. तर पहिले आपण काय दिलेलं आहे? मीटर दिलेला आहे 1, सेकंद दिलेले आहेत 2. तर आपण काढूया चाल, कारण 5/18 आपला काय आहे? दत्तक वारसा आहे. दत्तक वारसा आहे ना. एक वस्तू दिलेली आहे 200 मीटर. मी तुम्हाला सांगितलं होतं, बघून घ्या. 2 वेळा सेकंद असले तर काय करायचं? मायनस करायचं. तर 30 - 20. प्रश्न वाचून नाही सांगितला, बघून घ्या. एक ट्रेन 200 मीटर प्लॅटफॉर्मला 30 सेकंदात पूर्ण करते आणि एका व्यक्तीला 20 सेकंदात पार करते. एक व्यक्तीची लंबाई उभी मोजल्या जाते, कळलं? आडवी मोजल्या जात नाही. आणि माणसाला ट्रेन पार करते तर आडवं करते, त्याच्यामुळे माणसाची लंबाई राहत नाही, म्हणून तिच्या काही मीटर मध्ये काही येत नाही. ठीक आहे. तर किती? तर ट्रेनची चाल काढूया आपण. काय होईल? 18 × 200 डिवाइड बाय 5 × 10. 30 मधून 20 गेले 10. x बरोबर काय होईल? 0 कटला. 5 × 20 18 72 किलोमीटर चाल आली. मित्रांनो, 72 किलोमीटर आपली चाल आल्यानंतर आपल्याला लांबी ट्रेनची पण काढायची आहे. तर ट्रेनचा आपला सूत्र दिलेला आहे, आपण किलोमीटर आलेला आहे 72 × 5/18 इंटू. लक्ष द्या, आता तुम्हाला 200 मीटर घ्यायचे असेल तर 30 सेकंद घ्यायचे. 200 मीटर घ्यायचे असेल तर 30 सेकंद घ्या, किंवा मीटर घ्यायच नको, 20 सेकंद वापरून घ्या. 20 सेकंद वापरा तुम्ही, मीटर वापरायची आवश्यकता नाही. तर आपल्याला मीटर लवकरात लवकर भेटते. 72 × 5 × 20 डिवाइड बाय 18. 18 72. 4 पंचे 20 न 20 दुने 40, म्हणजे 400 मीटर ट्रेनच्या काय होईल? ट्रेनची लांबी होईल. तुम्हाला प्रश्न पडेल की सर काही चुकीचं नाही सांगत आहात का? काही चुकीचं नाही मित्रांनो. पहा एकदा पुन्हा. आता आपण 20 सेकंदवर काढला होता. मी मोठा जास्त का घेतला नाही? खूप लांब होते. 200 मीटर आणि 30 सेकंद वाला घेऊन दाखवतो तुम्हाला. 72 किलोमीटर गुणिला 5/18 गुणिला काय म्हणते? 30 सेकंदात पार करते म्हणते. बरोबर. किती? 200 मीटर लांबची ट्रेन प्लस x. तर 200 + x बरोबर 72 × 5 × 30 डिवाइड बाय 18. 18 72. 4 पंचे 20 न 20 तिया 60, म्हणजे 600. इकडे x राहिला, 200 इकडे गेले, म्हणजे किती राहिले? 400 मीटर. मित्रांनो, कसंही सोडवाल तरी तेवढंच उत्तर येते. आता तुम्ही म्हणाल की सर आम्हाला तुमच्यावर विश्वास होता, तुम्ही कशाला काढून दाखवले? मित्रांनो, काही मुलं आपली ऐकतात, पण काही मुलांना असं कन्फ्युजन असते की सरांनी पाहिलेलं असेल, कुठंतरी वाचलेलं असेल म्हणून सांगायले. तसं काही नाही आहे. आपण सगळ्या पुस्तकीला विरोध नाही करत आहोत. आपण पुस्तक सगळ्यात चांगले आपल्याला APJ अब्दुल कलामने सांगितले, दुनिया में
अगर पुस्तक से ही पढ़ा जाता तो यूनिवर्सिटी में अध्यापकों की जरूरत ना होती. अध्यापकची जरूरत याच्यासाठी आहे ना पुस्तकाची आवश्यकता याच्यासाठी आहे मित्रांनो. आपल्याला ते समजून घेण्यासाठी ना तुम्ही घरून अभ्यास करायले. त्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला व्यवस्थित ते सगळं समजते, पण गाईडलाईन्स नसल्यामुळे ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स उभ्या होतात. तर आपण पुन्हा हा प्रश्न घेऊया. काय म्हणते, 150 मीटर लांब ट्रेन 200 मीटर लांब पुलियाला 5/18 मांडा गुणीला ठेवायचा. 150 मीटर लांब 200 मीटर, 150 मीटर प्लस 200 मीटर प्लस करूनच द्यायचा. मीटर मीटर आहे प्लस करून घ्या. काय म्हणते, 18 सेकंदात पूर्ण करते. 18 सेकंदात पूर्ण करते. तर ट्रेनची चाल किती, तर x बरोबर 18 गुणीला 350, 150 प्लस 200 ना 5 गुणीला 18, 18 कटले 5 7 35, 70 किलोमीटर प्रति घंटा चाल होईल. आणखी आपल्याला मित्रांनो समांतर दिशा आणि विपरीत दिशा जिथं चाल कशी असते हे दाखवण्यासाठी हे काही प्रश्न घेतो. त्या अगोदर एवढंच सांगणे आहे, व्यवस्थित अभ्यासा. समजलं नसेल पुन्हा एकदा व्यवस्थित हा प्रश्न बघून घ्या. एक ट्रेन 200 मीटर प्लॅटफॉर्मला 30 सेकंदात पूर्ण करते. 30 सेकंदात पूर्ण करते आणि एका व्यक्तीला 20 सेकंदात पूर्ण करत आहे. तर ट्रेनची लांबी आणि चाल किती, तर पहिले आपण काय काढली, ट्रेनची चालच काढली, कारण एक लांबी दिलेली आहे तर दुसरी लांबी काढायला वेळ लागणार नाही. चाल काढली आपण, काय आलं 5/18 30 - 20 आणि डिवाइड बाय 200. x बरोबर 18 गुणीला 200 आणि 5 गुणीला 10 आलं. काय आलं 5 × 20 0 0 कटलं 18 × 72 किलोमीटर. 72 किलोमीटर चाल आली. आपण नंतर काय केलं, ट्रेनची लांबी काढायची होती. 72 जसेचे तसे ठेवले इंटू 5/18 इंटू 20 सेकंदात पार करते. एखाद्या माणसाला 20 सेकंदात पार करते तर ट्रेनचीच लांबी मोजावं लागेल आपल्याला. माणूस किती सेकंदात पार नाही करणार. तर मग काय ठेवलं, x ठेवलं. 72 गुणीला 5 गुणीला 20 डिवाइड बाय 18, 18 × 72 400 मीटर. आलं लक्षात. असो, घेऊ पुन्हा प्रश्न. हा मित्रांनो, एकाच दिशेने धावणाऱ्या 2 रेल्वे गाड्या क्रमशः 400 मीटर आणि 200 मीटर ज्यांची चाल 100 किलोमीटर आणि 60 किलोमीटर आहे एकमेकांना किती वेळात पार करतील. आता हे एकाच दिशेने धावणाऱ्या म्हणते, एकाच दिशेने. लक्षात घ्या ह्या चालच्या. मी तुम्हाला पहिले प्रश्न का वाचून दाखवत आहे, परीक्षेत प्रश्न वाचायचेच नाही. परीक्षेत तुम्हाला सरळ पहिले 5/18 लिहायचे आहे, नंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. पहिले सरळ ह्या गोष्टी करायच्या आहेत. का म्हणते, एकाच दिशेने धावणाऱ्या 2 रेल्वे गाड्या क्रमशः 400 मीटर आणि 200 मीटर, 400 मीटर आणि 200 मीटर ज्यांची चाल 100 किलोमीटर आणि 60 किलोमीटर, 100 किलोमीटर आणि 60 किलोमीटर कंसात घ्यायचं, कारण 2 चाली आहेत. आता याच्यामध्ये 100 आणि 60 मध्ये प्लस केव्हा वापरायचा ना मायनस केव्हा वापरायचा मी सांगितलं तुम्हाला. एकाच दिशेने जात असतील, एकाच दिशेने म्हणजे समांतर पटरीवर, ह्या 2 समांतर पटऱ्या आहेत. इकडे एक पटरी आहे ना इकडे एक पटरी आहे. लक्ष द्या ना, दोनही ट्रेन इकडे चालल्या तर कधीही स्पीड मायनस होईल. हा विरुद्ध दिशेने जाते तर आपण ते प्लस करतो. तर इथं काय होईल, मायनस डिवाइड काय होईल, इथं x आपल्याला वेळच काढायचे किती वेळात पार करतील. तर काय होईल, 100 मधून 60 गेले 40 गुणीला 5 डिवाइड बाय 18 गुणीला 600. मी x नाही लिहिलो, तुम्हाला प्रश्न पडेल. x लिहिणे काही आवश्यकता नाही, आपल्याला उत्तरच काढायचे आहे ना. मी तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून शिकवायलो. फक्त शिकायचं म्हणजे शिकायचं असं करा नको. यांच्यावर प्रश्न घ्या. तुम्हाला काही कॉमेंट आले तर तुम्ही कॉमेंट्स मध्ये मला पाठवा, मी ते तुम्हाला सॉल्व्ह करून पाठवेन. 0 ला 0 कटलं 4 × 5 = 20, 12 × 5 = 60, 4 × 3 = 12, 18 × 3 = 54 सेकंदात पार करतील मित्रांनो. त्या 2 ट्रेन एकमेकाला किती सेकंदात पार करतील, तर 54 सेकंदात. दुसरा प्रश्न पहा. 5/18 लिहून घ्यायचं गुणीला असं ठेवायचं. एक 150 मीटर लांब रेल्वे गाडी, 150 मीटर लांब रेल्वे गाडी 77 किलोमीटरच्या चालने, 77 किलोमीटरच्या चालने तिच्या समांतर पटरीवर, समांतर पटरी म्हणजे अशीच समांतर पटरी, एकच दिशा समांतर दिशा सारखंच आहे. समांतर पटरीवर जाणाऱ्या एक दुसरी ट्रेन जिची लांबी 300 मीटर, मीटर कधीही प्लस करायचं, 300 मीटर आणि चाल 50 किलोमीटर, चाल 50 किलोमीटर समांतर पटरीवर आहे म्हणजे मायनस केलो आपण, किती वेळात पार करेल. तर पहा x बरोबर काय होईल, 77 मधून 50 गेले 27 राहतात गुणीला 5. इथं गुणीच्या चिन्ह नाही दिलं तरी चालते, कारण
कारण का हा जो आहे याच्यानंतर गुणाकारच राहते. बॉडमास मध्ये शिकलेला आहे आपण. 27 गुणिला 5 18 गुणिला 150 न 350 450. आता म्हणा सर वरती काऊन नाही लिहिले, लिहिता येते काही होत नाही, आपल्याला उत्तर काढायचे एवढंच लक्षात ठेवा. नाही तर तुम्ही म्हणाल सर कसे शिकवतात, काढून देतो तुम्हाला, काही विषय नाही. 18 गुणिला 450 परीक्षा तुम्हाला उत्तर मागते, तुम्ही कुठं कोणता अंक लिहिले ते मागत नाही ना. आपल्याला तेवढं समजते, वेळ नाही राहत. 9 दुने 18 9 तिया 27 5 9 45 3 तिया 90 30 दुने 60 सेकंदात पार करेल. आणखी 2-3 प्रश्न घ्यायचे आहेत मित्रांनो, त्या अगोदर तुम्हाला समजलं असेलच. इथं व्यवस्थित पहा. समांतर पटरी आणि एकच दिशाची, एकच दिशामध्ये हिंदीमध्ये राहते एक ही दिशा में उसके समांतर पटरी पर असा शब्द राहते. आर्मी वाल्यांनी लक्ष घ्या, प्रश्न आता सिंपल राहिलेले नाहीत. आपल्याला मार्क माहित होत नाही, त्याच कारणानं आपल्याला वाटते आउट ऑफ सोडवलेलं आहे, असं होत नाही मित्रांनो. बरं ठीक आहे, पुन्हा प्रश्न घेऊ. बघा मित्रांनो, 220 मीटर आणि 300 मीटर लांब 2 रेल्वे गाड्या म्हणते. 5/18 आपण जसंच्या तसं लिहून घेऊ. 200 मीटर आणि 300 मीटर दिलेला आहे, प्लस करा 200 मीटर प्लस 300 मीटर. एकाच दिशेने जाताना एकमेकांना 30 सेकंदात पार करतात. जर एका गाडीची चाल 50 किलोमीटर आहे, एका गाडीची चाल 50 किलोमीटर आहे, तर दुसऱ्या गाडीची चाल किती, म्हणजे x - 50 होईल. लक्षात घ्या, एक गाडी, पहिली गाडी कोणती आणि दुसरी गाडी कोणती हे कधी डिसाईड होत नाही. लक्षात आलं, कोणती गाडी 8 वाजताची आहे, दुसरी 9 वाजताची आहे, कोण कोणाला पार करेल काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे पहिली गाडी कोणती आणि दुसरी गाडी कोणती हे काही ठरवता येत नाही. त्यामुळे मायनस करत असताना कधीही चाल, का बरं मायनस करत आहोत आपण, त्या एकाच दिशेने चालल्या म्हणून मायनस करत आहोत, बरोबर. तर ते मायनस करत असताना कधी पहिले x घ्यायच्या नंतर अंक घ्यायचे. ठीक आहे, चला समोर काय होईल आता. x - 50 = 18 गुणिला 500, इकडे 5 गुणिला 30 बरोबर. 0 ला 0 कटलं, 5 × 10 50 3 × 18 किती आले, चुकलं का, 600. कुठंतरी चूक झाली माझी, 1 मिनिट सॉरी, बघू द्या. 220 मीटर, हा बरोबर आहे, हा इथं चुकलं कारण ते अंक जुळत नव्हते. बघा मित्रांनो, प्रश्नामध्ये मिस्टेक झाली होती. 39चे आम्ही 30 लिहिले होतो, 220चे इथं 220 घेतलेच नाही मी, 200 घेतले होते, त्याच्यामुळे थोडीशी चूक झाली, उत्तर यायला कठीणाई गेली होती. तर 5/18 लिहिलो आपण, जसं तसं लिहायचं आहे मित्रांनो. मग काय होते, मीटर मीटर कधी प्लस होते, 220 प्लस 300 मीटर डिवाइड बाय, रेल्वे गाडी एकाच दिशेने जाताना एकमेकाला 39 सेकंदात पार करतात म्हणते. 39 सेकंदात पार करतात. जर एका गाडीची चाल 50 किलोमीटर आहे, एका गाडीची चाल 50 किलोमीटर आहे, तर दुसऱ्या गाडीची चाल किती, अशा प्रकारे हा प्रश्न बनते. मग काय होईल, x - 50 = 18 गुणिला 220 आणि 300 किती झाले, 520 न 5 गुणिला 39, तर काय होते, 13 तिया 39 13 × 52 5 8 40 न 3 × 18 किती आले, 48 आले. आता x इकडेच राहिला मित्रांनो. हे 48 जसेचे तसेच आहेत, ह्याच साईडला आहेत, पण हे -50 येताना काय होते, +50 होतात. म्हणजे किती होईल गाडीची चाल, 98 किलोमीटर तासी ही गाडीची काय होईल, चाल होईल. लक्षात आला असेल, पहिली मिस्टेक होती माझी, मी 220च्या ठिकाणी 200 घेतले होते आणि इथं 30 सेकंद नाही, इथं 39 सेकंद आहेत, कारण प्रश्नामध्ये कुठंतरी कन्फ्युजन आला होता. गाडीची चाल 350 400 चालली होती, तसं पॉसिबिलिटीज नाही राहत. त्याच्यामुळे मी हा प्रश्न चेक केला, लक्षात आला. थोडीशी चूक मलाही माफ करत जा, कारण मी हाताने लिहितो, माझ्याकडे डिजिटल काही व्यवस्था पण नाही. त्याच्यामुळे तुमच्या आशीर्वादाने पुन्हा होईलच. आपण लवकरात लवकर जुलै ऑगस्टमध्ये ते व्यवस्थापन करणारच आहोत आपण. असो, बघा नेक्स्ट क्वेश्चन. एक रेल्वे गाडी 50 किलोमीटरच्या चालने, 5/18 लिहिले आपण. आपले हे दत्तक आहे, ट्रेनच्या चॅप्टरला आपला दत्तक वारसा आहे. 5/18 एक रेल्वे गाडी 50 किलोमीटरच्या चालने, 50 किलोमीटरच्या चालने आपल्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुसरी रेल्वे गाडी, विरुद्ध दिशेने म्हणते, विरुद्ध दिशेने काय करतो आपण, पहा इथं दाखवला आहे, विरुद्ध दिशेने काय करतो, प्लस करतो. विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुसरी रेल्वे गाडी जिची लांबी 250 मीटर,
250 मीटर आणि चाल 40 किलोमीटर, चाल 40 किलोमीटर आहे, एकमेकांना 6 सेकंदात पार करतात, तर पहिल्या गाडीची लंबाई किती? प्लस x. आता तुम्ही म्हणाल की सर इथं तर पहिले x वापरले नंतर 50 वापरले. प्लस वापरताना पहिले x वापरा की पहिले 250 वापरा? मित्रांनो सारखाच होईल, कारण तिकडे जाताना तो मायनसच होईल. म्हणजे हा 250 इकडेही असला तरी विरुद्ध दिशेला जाताना तो मायनस होते, x जसं तसंच राहणार आहे. ठीक आहे, पहा 250 प्लस x बरोबर 90 गुणिला 5 गुणिला 6 डिवाइड बाय 18, 18 पंचे 90, 5 5 25 सक 150. आता काय होईल? x इकडे राहील, हे प्लस 150 न 250 मायनस, पण ट्रेनची लांबी मायनस मध्ये येणार आहे का? म्हणून लक्षात ठेवायचं, मोठ्या अंकातून लहान अंक मायनस करायचं. 250 हे आहे, 250 मधून काय करायचं? मायनस 150 करायचे. म्हणजे किती आली? 100 मीटर लांबीची ती दुसरी ट्रेन असेल. लक्षात आलात मित्रांनो? काय केलं? विरुद्ध दिशा आहे, विरुद्ध दिशा आहे म्हणजे मी तुम्हाला पटरी काढून दाखवतो. ह्या पटरी आहे, एक गाडी इकडून यायली नाही, एक गाडी इकडून जायली, एकमेकांना विरुद्ध दिशेने पार करत आहेत, म्हणून 6 सेकंदात पार केलं. एकाच दिशेने जाते, थोडेसे सेकंद जास्त लागले असते. लक्षात आलं? चला पुन्हा प्रश्न घेऊ. बघा, आपण सांगितलं त्या प्रकारेच करायचं आहे. नेहमी 5/18 आपला दत्तक वारसा गुणिला 160 मीटर लांब रेल्वे गाडी, 160 मीटर लांब रेल्वे गाडी 60 किलोमीटरच्या चालने, 60 किलोमीटरच्या चालने आपल्या विरुद्ध शब्द आला म्हणजे प्लस करायचा, काही विषयच राहिला नाही. दिशेने जाणाऱ्या दुसऱ्या रेल्वे गाडीला जिची चाल 30 किलोमीटर आहे, जिची चाल 30 किलोमीटर आहे, 36 सेकंदात पार करते म्हणते. 36 सेकंदात पार करते, तर दुसऱ्या ट्रेनची लांबी किती? तर दुसऱ्या ट्रेनची लांबी किती? काय होईल? 160 प्लस x डिवाइड बाय इज इक्वल टू 37 90 गुणिला 5 गुणिला 36 डिवाइड बाय 18, 18 दुने 36, 5 दुने 10 म्हणजे 900. बरोबर आहे? 2 पंचे 10 9 90, 0 900 मायनस x इकडे 160 इकडे येतील. किती झालं? x बरोबर 740 मीटर, 740 मीटर. मित्रांनो तुम्हाला लक्षातच आलं असेल की आपण किती सोप्या आणि साध्या पद्धतीने शिकवत आहोत. तर लक्ष द्या, आपण काही गोष्टीत अडचणीत आहोत. आपल्याकडे बोर्ड बरोबर नाही, पेन नाही, याच्या पहिलं कारण आहे माझ्याकडे विद्यार्थी संख्या अवेलेबल नाही. असो, त्याबद्दल काही विशेष नाही. जे बुद्धी आहे मी ते तुम्हाला याच्यासाठी वाटत आहे की मी घरी बसून मला सुद्धा हे विसरल्यासारखं होते कधी कधी. त्याच्यामुळे मी गेल्या 3 वर्षाच्या नंतर मी आज तुमच्या समोर येत आहे आणि मला खूप चांगल्या प्रकारे कालच आमचे 100 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. तुमच्या आशीर्वादाने असाच आशीर्वाद चढू द्या, जेणेकरून तुम्हाला आणखी नवनवीन व्हिडिओ मिळतील. मी तर म्हणेन, जर तुम्ही आमच्या उमरखेड तालुक्यातील असाल तर तुम्हाला शिक्षणही फुकट आणि राहण्याची व्यवस्था सुद्धा मी फ्रीमध्ये करेन. फक्त खाण्याची व्यवस्था तुम्हाला करावं लागेल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि पुन्हा मी तुम्हाला नवीन व्हिडिओ घेऊन उद्याला येतो. धन्यवाद.